सर नमस्कार. नमस्कार. बोला ना, लय दिवसांनी फोन केला. काय नाही सर, आता काय आहे, जरा चर्चा चालू आहे मार्केटला हं, हं, की हं. यावर्षी दुष्काळ पडणार आहे, असं होणार आहे. हं, हं, हं. सोयाबीनचं जरा चालू आहे चर्चा अशी मार्केटला. हं, काय हं. अंदाज आहे साहेब, यावर्षी कसं राहील, काय राहील? काहीच नाही, बिनधास्त काम करा. शेतकऱ्यांना पण सांगितलंय मी, म्हटलं हे राजकीय षडयंत्र आहे फक्त. हं, ते हं. काय होईल माहितीये का, हवामान खाते असो कुणी असो, आमच्यासारखे लोक सुद्धा असू द्या. हं? हं, हं. यायचा अंदाज तुम्हाला कोणालाच लागणार नाही. तुम्ही बिनधास्त फक्त काम करा. हं, हं. दुष्काळ म्हणतात 94% पाऊस सांगतायत. मग दुष्काळ म्हणल्यानंतर मग 25-30% पाऊस सांगायचा ना मग. हं? बरोबर आहे ना, बरोबर आणि आहे ना. ह्या भानगडी तुम्ही जाऊ द्या. तुम्ही फक्त काय करा, हो जी साहेब. गेल्या वर्षी तुम्ही मला ती बॅग जी दिली ना, हो, हो. प्रथमेश, ते मला, प्रथमेश. त्याचं मला डेमो नको, काय नको. मला कमीत कमी माझ्या वैयक्तिक गावासाठी लोकांनी गेल्या वर्षी मला तंग केलं. बियाणं मला एखादं काय ठेवण्यात आलं नाही. तुम्ही म्हणे ते बियाणं परत परत वापरू नका. हो, हं? स्टेज 2 ला चालत नाही साहेब. त्या मला जवळपास 100-150 बॅगा आमच्या जवळपास आमच्या एका गल्लीमध्ये लागणार आहेत. तेवढ्या बॅगाचं मला तुम्ही आणून दे, नाही काही करणार. तुम्ही चालेल मे ना महिन्यात सर. म्हणत असाल तर मे महिन्यात वगैरे वगैरे. हं? हं, हं. आणि ते बरेच जण हलक्या रानाला लावून बघितली, कोणी चिबल्यात लावून बघितली, ती सक्सेस झालेलं आहे तुमचं ते. हो, हो. आणि हे पावसाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे फक्त तुमच्यासारख्या छोट्या मोठ्या कंपनीला दाबण्यासाठी षडयंत्र चालू आहे. तेच ना साहेब, मी तेच ना. तुम्हाला मी तुम्हाला मागेच फोन लावला होता या गोष्टीसाठी, ज्यावेळेस आपला नांदेडचा कार्यक्रम झाला होता का. हो, हं? हो. तिथे बी मला तुम्ही बोलून दिलं नाही त्या बॅगबद्दल, याच्याबद्दल. काय नाही, चार लोक मला नाव ठेवतीलच की बाबा या कंपनीचा प्रचार करतो, काय करतो, काही समजायचं नाही. तुम्ही चांगलं देताय ना, तुमचा रिपोर्ट पण बघितला मी, चांगला रिपोर्ट आलेला आहे तुमचा सुद्धा. तेच ना काही साहेब, अडचण तेच नाही. ना. हं, हं. सोयाबीनला काही अडचण नाही ना साहेब, विदर्भ मराठवाड्यामध्ये? काहीच अडचण नाही. तुम्ही काय करा, वाटल्यास सोयाबीन कधी पेरायची हे तुमच्या डीलर लोकांना सुद्धा हवामान अंदाज पण देऊन टाकेल मी. हं? बर बर. हा. जेवढे काही डीलर लोक असतील ना, त्यांना एक झेरॉक्स कॉपी त्यांच्या दुकानात येणाऱ्या आपण शेतकऱ्यांना पोस्टर वाचता बनवू पण. साहेब. आपण काय करू, आपण एक हं, हं. पोस्टर बनवू. बरं ते जाऊ दे सर, फक्त बॅगचं तेवढं लक्षात ठेवा बरं का, कारण की इथं नाही नाही. मला तंग करून टाकलंय. मला ते असं ओपनली म्हणता येत नाही कुठंच की बाबा आम्हाला ही बॅग चांगली आहे वगैरे वगैरे. मी मागं पण एक स्क्रीनशॉट टाकला होता स्टेटसला, हो हो हो, की पाहिलं सर. फोटो काढून ठेवा म्हणून. तुमची ती बॅग पॅकिंग बदलली ना वाटतं, चेंज फोटो हो, इमेज चेंज पॅकिंग केलं ना चेंज तुम्ही. केली. हो ते लोकांना गोंधळ होईल. ते पॅकिंगचा एक फोटो वाटल्यास टाकून द्या. हो आणि साहेब, हो. कोणाला काही शंका जरी असली काय, बिनधास्त मला फोन करा म्हणा त्यांना सुद्धा. हं? हं. हं. चालेल साहेब, चालेल चालेल. हो, आणि आहेत पुन्हा तुम्हाला यावर्षी जरा डीलर पण जास्त भेटणार आहेत. चालेल ना साहेब, चालेल ना. मराठवाड्यामध्ये मागणी बरीच वाढलेली आहे तुमच्या ह्याची पॅकिंगची बी. हो आणि हो. पावसाचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. पावसाचं माझ्या सोपवून द्या. पावसाचं बघतो मी काय करायचं ते. कुठे चालेल कमी साहेब. कुठे जास्त आहे. बाकी फक्त तुम्ही तेवढं ते पॅकिंगवर लक्ष ठेवा. हो हो, हं? नाही नाही साहेब. हं. मटेरियल मागणी क्वालिटी भरपूर आहे आणि. बरं का. बाकी जास्त काही हे करूच बसू नका. तुमच्याकडे मटेरियल एक तर गेल्या वर्षीच मला कमी पडलं होतं. हा ना, ना ना, मटेरियल नव्हतं सर. हं. मागच्या वर्षी मटेरियल थोडं. नव्हतं आपल्याकडं. हं, हं, हं. हं. यावर्षी पण बाकी बाकी कमी पडलं तरी चालेल, पण तुम्हाला देऊ आम्ही. ते काय झालंय माहितीये का, ज्यावेळेस मुसळधार पाऊस पडला होता ना माझ्या इथं, हो हं? हो हो. ते हे म्हणले कशाला घेतलंय आणि काय दबून जाईन आणि अमुक जाईन, तर मला जसं टेन्शन आलं बरं का. हा हा पण हा. ते दाणे ठोकळ असल्यामुळे ते मस्त उगलं फास्ट मध्ये. हा ना, हा ना. हं. आणि कुठं मोठं असं खडकाच्या रानावर बी पडलं होतं. पाऊस नव्हता काही त्या ठिकाणी लोकांच्या, खडकाळ रानात पडलं. हो हो. ते कमी ओलावर बी मस्त त्या दाणे वर ते आले. त्यामुळे ते त्यांना असं बरं वाटायला लागलं त्यांना. हं हं. हं, हं. नाही साहेब, काही टेन्शन नाही. बॅगा पोच हं. करून देईल मी तुम्हाला. ते तेवढं बघा. आणि ते मला ते परभणीवाल्याचे बी फोन येऊ लागले. ते आमचे मित्र आहेत ना, मी हे लोकांचं नाही पसारा सांगत की कोणाला काय पाहिजे आणि काय पाहिजे. शेतकऱ्यांचं कसं आहे माहिती का, एकीकडे भाव नाही गेले तिकडे भाव होती. त्याच्यावरून मला काही घेणं नाही. बरोबर जेवढे आहे, माझे बरोबर. मित्रमंडळ आहेत का, परभणी असेल, इकडे वर्धा, अमरावतीला बी तुमचे आधीच डीलर आहेत वाटतं भरपूर आहे शेतकरी. ना साहेब. आहे त्यांचे शेतकरी फोन पण. आले, सर आम्ही बी पेरले होते म्हणे गेल्या वर्षी, हो हो. भारी आले म्हणे. त्यांना पण तेवढं देऊन टाकत जरा. कमीत हा कमी माझ्या संपर्काच्या लोकांना ते द्या. बाकीचं ते तुमचं माल कमी नाही पडू का नाही, हे चालेल पडू. चालेल साहेब, काही अडचण हं, नाही. जेवढे हं, जेवढे फार्मर आहे आपले, हं, तेवढ्यांना हं. हे करू, आपण पोच करू, काही अडचण नाही. आणि ते गेल्या वर्षी काय झालं, त्यांनी तुम्हाला 5-6, 10 अशा काही मागितलं होतं ना, तुम्ही त्यांना 2-2, 3-3 दिला. थोडंसं स्टॉक वाढवा ना. काही अडचण असली तर आधी बुकिंग करतील ते लोक. तुम्हाला काय चिंता आहे का, पैशाची काय अडचण आहे का? नाही नाही, पैशाची काही अडचण नाही साहेब. पण काय आहे, हं, क्वालिटी मटेरियल जेवढं आहे आपल्याकडं, आपण हं. तेवढंच देऊ शकतो. असं नाही ना आपल्याला शेतकऱ्याची फसवणूक करता येईल. डिमांड आहे म्हणून काहीतरी करायचं, आपल्याला तसं भाग नाही ना. जेवढं आपल्याकडं बरं. काही असो साहेब, जेवढं माझ्याकडे असेल तेवढं 100% आपण देऊ.
ते काय करा फक्त तुम्ही जे माझ्याकडनं तुम्हाला ते आले का फोन त्यांना हो. कमीत कमी भरपूर जेवढं लागतं तेवढं द्या. म्हणजे बाकीचं काय होईल ऐन सीझनच्या वेळेस पाहून घ्या त्यांनी काय करायचं तर मग. चालेल ना हं? साहेब, चालेल चालेल, काही हो अडचण नाही. चालतं मी मीटिंग मध्ये ठेवतो हो मी हो जरा. चालेल हं? साहेब, चालेल. हो धन्यवाद हो साहेब. चालतं. हो. हो.